राज्य सरकार फक्त इव्हेंटूच करता असो विरोधी पक्षाचो आरोप। या आरोपाक लागूनच सरकारान कितके इव्हेंट्स केल्या आणि ताचेर खर्च कितको केला हाचो अहवाल आमदार एल्टन डिकोस्टा आणि अधिवेशनाच्या निमतान सरकाराकडेन मागिल्लो। ताचेर जाप दितना मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी एप्रिल 2022 ते आता मेरेन एकूण 13 इव्हेंट्स केल्या अशें सांगले। तातून सरकार तुमच्या दारी ह्या 2 दिसांच्या कार्यक्रमाक जो नेत्रावळी जाल्लो ताका 69,82,000 मोडिल्ले, तर 35व्या गोवा स्टेटहूड डेच्या कार्यावळी राजभवनान 90 लाख खर्च केल्ले। आंतरराष्ट्रीय योगा दिसाक लागून जे सगळ्या तालुक्यांनी जाल्ले ताका 51,33,000 खर्च केल्ले, तर 2 तिरंगा रॅलीज उत्तर गोंय तसेच दक्षिण गोंय हाका सुमार 2,60,70,000 चड खर्च केल्लो। Setting up of Goa Pavilion at the 41st India International Trade Fair 2022 जे नवे दिल्ली जाल्ले ताका एकूण 82,22,000 खर्च केल्लो। रोजगार मेळाव्याच्या निमतान 29,32,000 खर्च केल्ले, तर 9,48,83,000 रक्कम G20 समिटाच्या ब्रँडिंगाक लागून खर्च केल्ली। गोवा एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलाक 44,61,000 खर्च जाल्ले, तर सेटिंग अप ऑफ गोवा पॅव्हिलियन ॲट द 42nd इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2023 हाका 1,41,60,000 खर्च आयिल्लो। सिविक रिसेप्शन इन ऑनर ऑफ ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्या कार्यावळीक जी राजभवनान आणि आझाद मैदानाचेर जाल्ली ताका 14,16,000 सुमार खर्च केल्लो। पार्टिसिपेशन ऑफ गोवा स्टेट टेबलॉस एट भारत पर्व रिपब्लिक डे 2024 जो नवी दिल्ली जाल्लो ताका 9,28,000 इतको खर्च सरकारान केल्लो। तर सगळ्यात चड खर्च जो केल्लो तो मडगांव कदंबा बस स्टँडार जाल्ल्या विकसित भारत ह्या कार्यावळीक आशिल्लो। हातून एकूण 14,16,83,000 खर्च आयिल्लो। तर गोवन चेक एट द इंडिया एनर्जी 2024 हाका सुमार 7,38,38,000 इतको खर्च आयिल्लो आणि हो इव्हेंट ONGC बेतूल हांगासर जाल्लो।